आईनं गावावरून आणलेली ताजी ताजी हिरवीगार भोपळ्याची पानाची भाजी आज बनवायची होती. पप्पाने एकदम बारीक 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 तिचा भुगा करून दिलेला मला. बारीक चिरल्यावर टेस्ट येते ना. संध्याकाळची दिवाबत्ती कारभारी करतात. पप्पाने भाजी चिरली आणि आईनं हा श्रावणी पावटा सोलून दिला. दोन्ही पण गावचंच होतं. कवळा पावटा जरा साईडला काढला. मी इकडे पटापट पीठ मळलं आणि कुकरला भात लावला. भात म्हणजे तांदूळ शिजायला टाकलं. चपात्या पण एकदम मस्तपैकी भारी भारी करून ठेवल्या. आणि हे माझं एवढूसं पिटुकली बारके सासू ते आत्ताशी तिसरीला आहे, पण त्याचे हँडरायटिंग बघून असं वाटतं डॉक्टर झाले. माझी एक गंमत सांगू का तुम्हाला? त्या अगोदर बघा भोपळ्याच्या भाजी करायला लसूण आणि मिरची डिस्को डान्स करत बसलेले. हे साऊंड मी तुम्हाला पहिलंच सांगितलं. मी ना गोष्टी ऐकत ऐकत जेवण बनवत असते. तेलामध्येच आहे ना कवळा कवळा पावटा फ्राय केला. चपात्या थंड झाल्यानंतर डब्यात भरून ठेवल्या आणि जिरच टाकायचं विसरले. तुम्ही असं करू नका, सासूच्या शिव्या खाल. परत म्हणाल की नीलममुळं विसरलो. मला शिव्या भेटतील फुकटच्या. पहिल्यांदा देवप्पाला नैवेद्य दाखवला आणि परत एकत्र जेवलो.